हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच राहा, आम्ही सुद्धा एकदम मजेत. तर मंडळी आज आहे ना आपण अंडा म्हणजे अंड्यापासून आपण काय काय बनवतो बघा. अंडा मसाला बनवतो अंडी बॉईल करून, प्लस अंडा भुर्जी बनवतो, अंडा करी बनवतो, प्लस अंड्याचा ऑमलेट बनवतो आपण. असे खूप सारे आपण अंड्यापासून अंड्याचा पनीर. तूच बोलते. मी तुझ्याशी नाही बोलते, माझ्या फॉलोअरशी बोलते. तर असे खूप सारे पदार्थ आपण बनवतो अंड्यापासून जेवणामध्ये. तर आज आहे ना मी एक तुम्हाला नवीन रेसिपी दाखवणार आहे. म्हणजे अंडापासून आपण पनीर भाजी कशी बनवू शकतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे. अंडी फोडून आपल्याला त्याचं पनीर तयार करायचं पहिलं, अंडी फोडून, आणि मग त्या पनीरची आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे. तर ते मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. ती रेसिपी खूपच छान लागते, ती अंडा पनीर मसाला रेसिपी खूप सुंदर टेस्टी लागते खायला. तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत, किंवा आपण चिकन वडे बनवतो ना, कोंबडी वडे, त्या वड्यांसोबत पण खूप छान लागते. ग्रेव्ही पाहिजे फक्त छान. तर असं आपण तुम्ही सगळ्या कशासोबतही ते खाऊ शकता व्यवस्थित. तर ती रेसिपी मी आता तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. आणि मम्मी अंड्याच्या पनीरमध्ये मॅगी मसाला पण टाकणार मस्त बनायला, आणि चाट मसाला, काहीही मी आता दाखवते त्याच्यामध्ये काय काय टाकणार आहे ते. तर चला तर मग आपण बघूया. तर मंडळी आता आपण आहे ना रेसिपीला सुरुवात करूया. इथे आहे मी पहिले 4 अंडी घेतली आहेत. तर अंडी आहेत ना आपल्याला फोडून घ्यायची. 5 अंडी घेतले, ते एक अंड मी ऑलरेडी फोडले डब्यामध्ये. तर आहे ना अंडी आपल्याला ना फोडून घ्यायची आहेत मस्तपैकी. एक डबा घ्या किंवा असं तुमच्या कुकरमध्ये राहील असं कोणतंही तुम्ही हे घ्या, टीन घ्या. त्याच्यामध्ये सगळी अंडी आपल्याला पहिली फोडून घ्यायची आहेत व्यवस्थित. फोडताना सावकाश फोडा, म्हणजे त्याच्यातली अंड्याची जी कवच असते ना ते ह्याच्यामध्ये पडली नाही पाहिजे. असे सावकाश बघून फोडायचे. असे मी सगळी अंडी आहे ना एका भांड्यामध्ये मस्तपैकी फोडून घेतली आहेत. आणि आता हे जे हा मी डब्बाच घेतला आहे, म्हणजे झाकणवाला डब्बा आहे. माझ्या छोट्या कुकरमध्ये राहतो म्हणून मी छोटा डब्बाच घेतला आहे. तर त्या डब्यामध्ये आपल्याला सगळं अंड फोडून घ्यायचं. एक कवच त्याच्यामध्ये पडलेलं आहे जरा असं फोडताना, तर तेही मी काढून घेतलं. त्याच्यानंतर आहे ना हात स्वच्छ धुवून घेतले, म्हणजे कसे अंड्याचे हात इकडे तिकडे लागले की मग वास मारत राहतो म्हणून. आणि आपल्याकडे आहे ना हे असतं बघा अंड फेटायचं वगैरे, त्याच्याने आपल्याला फेटून घ्यायचं. त्याआधी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आपल्याला, अगदी जरासं. नंतर काय आपण ग्रेव्ही बनवताना टाकणारच आहोत ना, त्याच्यामुळे थोडंसंच, अगदी थोडंसं मीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे अंड्याला चव येण्यापुरती. अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे. काही त्याच्यामध्ये जास्त ट्रिक लावण्याची गरज नाही आहे, पण युनिक वाटते अशी रेसिपी तुम्ही बनवाल तर. जरा वेगळं वाटतं काहीतरी. अंड्यापासून आपण नेहमीचे कॉमन पदार्थ तर बनवून खातोच, तर हे जरा थोडं युनिक वाटतं, वेगळं वाटतं ना, म्हणून आपण हे असं बनवायला पण मजा वाटते जरा, आणि खायला पण जरा चांगलं वाटतं. तर ही सगळी अंडी आपल्याला अशी ना फेटून घ्यायची आहेत. अंडी मस्तपैकी फेटून घ्यायची छान. तर इथे मी सगळी अंडी व्यवस्थित फेटून घेतली. त्यानंतर आहे ना आपल्याला त्याच्यामध्ये आहे ना त्याचं आपलं झाकण वगैरे लावून घ्यायचं. जे तुम्ही आता तुमच्याकडे जर डबा नसेल असा स्टीलचा, तर तुमच्याकडे समजा असं एखादा टोप वगैरे आहे, तर छोटा टोप तुमचं कुकरमध्ये राहण्यासारखा आहे, तर तो टोपामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता. वरती तुम्हाला असं ताट वगैरे किंवा प्लेट असेल तर ती तुम्हाला अशी उलटी टाकून ठेवायची त्याच्यामध्ये, जेणेकरून ते बाहेर नाही येणार असं. पण आता माझ्याकडे डबा आहे, तुमच्याकडे डबा असेल स्टीलचा तर बेटरच आहे, कारण डब्याचं झाकण कसं एकदा बसलं की निघत नाही, म्हणजे त्याच्यामध्ये पाणी जात नाही, पाणी जाणार नाही असं आपल्याला ठेवायचं आहे. तर हे बघा, हे असं झाकण मारायचं मस्तपैकी. कुकरमध्ये पाणी ओतायचं थोडंसं, डबा आतमध्ये ठेवायचा, कुकरचं झाकण मारायचं, झाकण लावायचं कुकरला आणि गॅसवरती ठेवून द्यायचं. मस्त 3 शिट्या काढायच्या. आता मी इथे कुकरचं झाकण लावून घेते.
शिटी व्यवस्थित आहे का, लूज वगैरे झाली नाही आहे का चेक करायची नेहमीच, नाहीतर त्याच्यातून पाण्याची वाफ बाहेर येऊन आपला म्हणजे भाजण्याची शक्यता असते, घातपात होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे नेहमी आहे ना, कधी पण तुम्ही कुकर लावताना आहे ना, वरची शिटी आहे ना लूज आहे की सैल आहे नेहमी चेक करायची लावताना. कारण आपण कधी घासायला वगैरे घेतो कुकरचं भांडं वगैरे झाकण, त्याच्यामुळे कधी कधी लूज होते ते वरचं. त्याच्यामुळे आहे ना नेहमी चेक करूनच कुकर लावायचा. आता इथे त्याच्यासाठी आहे ना आपलं अंडं बॉईल होतं आहे तिथपर्यंत मी इथे काय काय लागणार ते तुम्हाला सांगते. इथे मी टोमॅटो घेतले, कोथिंबीर, कांदा घेतलेला आहे. 2 टोमॅटो घेतलेत मस्तपैकी, छान ग्रेव्ही आपली व्हायला पाहिजे म्हणून. सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे नळाखाली. कोथिंबीर घेतली, कढीपत्ता घेतला आहे, 2 टोमॅटो आणि 1.5 कांदा घेतला आहे. पहिला अर्धा कांदा माझ्याकडे होता कापलेला, तो कांदा घेतला आहे कारण कांदा आपल्याला तेवढा लागणार आहे. छान असं बारीक सगळं कट करून घ्यायचं. तोपर्यंत आपल्या तिकडे अंडं बॉईल होतं आहे मस्तपैकी, पनीर बनतं आहे त्याचं. तोपर्यंत इथे आपण फोडणीची तयारी करून घेऊया. दुधापासून पनीरसुद्धा मी घरीच बनवते कधीतरी, पण कसं माहिती आहे का, ते ना 1 लिटर जरी तुम्ही दूध आणलं आणि त्याचं पनीर बनवायला गेलात ना तरी क्वांटिटी कमी होते. पनीर नाही म्हणजे पुरेसं आपल्याला नाही बनत. आणि बाहेर विकत घ्यायला गेला तरी पण पनीर महागच आहे. थोडकंच जर तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही तुमच्या घरी असलेल्या यूजमधल्या घरी जे आपण चहासाठी वगैरे किंवा पिण्यासाठी दूध आणतो आणि तुम्हाला थोडंच बनवायचं 1-2 माणसासाठी, तर तुम्ही त्या दुधामध्ये बनवून घेऊ शकता पनीर, असं काही नाही. आणि तेही एकदम इझी आहे. तो पनीरचा सुद्धा व्हिडिओ मी आपल्या ह्याच्यावरती टाकलेला आहे, पोस्ट केलेला आहे आपल्या चॅनलवरती, तिथे जाऊन बघू शकता. आता आपल्या इथे कुकरची शिटी झालेली आहे, गॅस बंद केले आहे, 3 शिट्या झाल्या आहेत. आणि इथून बघा कसा रात्रीचा नजारा दिसतो माझ्या किचनमधून. मस्त वारासुद्धा येतो या माझ्या खिडकीमधून किचनच्या, छान असा. आणि मच्छर पण तेवढ्याच येतात. पण मी विंडो ओपन का ठेवते, आता आहे ना गरमीमध्ये जरा आपल्याला व्हेंटिलेशनची खूप जास्त गरज असते, त्याच्यामुळे आहे ना मी विंडो ओपन ठेवते. मच्छर आल्या तरी पण चालतील, फॅनवर काय फॅन फास्ट करून झोपलं की एवढ्या मच्छर फारशा चावत नाहीत. पण सगळं बंद बंद असेल ना तर खूप जास्त गुदमरल्यासारखं होतं. तर आता इथे आपल्या कुकरच्या 3 शिट्या काढून झालेल्या आहेत आणि मी आता डबा काढते आतमधला. बघूया आता आपलं पनीर कसं झालं आहे ते, अंडा पनीर. तर डबा खूप जास्त गरम आहे, गरम असतानाच काढायला जाऊ नका, मला धीर नाही आहे म्हणून मी ते काढते आहे. आता बघा काय काय जुगाड करते मी त्या डब्याला काढण्यासाठी. चिमट्याने सुरीने काढायला बघत होती, सुरीने नाही निघाला. मग चिमट्याने काढत होती, चिमट्याने नाही निघाला. तर आता पळी घेतली आहे, बघूया पळीने तरी निघतोय का. हां, पळीने निघालेला आहे आपला डबा. आता व्यवस्थित त्याला आपण ओपन करून घेऊया. कुकर साईडला ठेवते. आता आपण डबा ओपन करून घेऊया, बघूया आपलं पनीर कसं झालं आहे ते. तरी पण डबा अजून गरमच आहे ओपन करायला. आता कसं त्याला मी बॉईल केलं आहे ना, तो डबा आतमध्ये बॉईल झाला आहे तर ते गरम वाफेने गच्च बसलं गेलं आहे, झाकण निघत नाही आहे. तर आता काय काय जुगाड करते बघूया. निघतच नाही आहे झाकण निघत नाही आहे का माहिती आहे का. हां निघालं, नशीब वाफेने खूप जाम झालं होतं. आणि आता छानपैकी आपलं पनीर झालेलं आहे. त्यात आपण थोडा सुरीने साईडने त्याच्या कडा सोडून घेऊया, दाखवते तुम्हाला मी. त्याच्यामध्ये थोडंफार वाफेचं पाणी गेलेलं असतं, ते आपण काढून घ्यायचं, ओतून घ्यायचं. आणि हे असं साईडने आपल्याला सोडून घ्यायचं आहे. साईडने कडा सोडवला ना की त्याला आपण प्लेटमध्ये पलटी करायचं. आता इथे प्लेटमध्ये बघा मी काढून घेतलंय, छान असं आपलं झालेलं आहे पनीर. आता ह्याला आपल्याला आहे ना बारीक बारीक पीसेसमध्ये कट करायचं. जेवढ्या साईजमध्ये तुम्हाला पाहिजे ना तेवढ्या साईजमध्ये तुम्ही कट करून घ्या.
छान असं छोटी मोठी साईज तुम्हाला कशी साईज हवी आहे ना तसं मस्तपैकी कट करून घ्यायचं आपल्याला. हे बघा कशा वड्या झाल्यात. आपण माहिती आहे खरवसाचं चिक आणतो बघा, आणि आपण चिकाच्या बर्फ्या बनवतो ना, सेम तशाच बर्फ्या होत आहेत एकदम. मला तेच आठवलं, आणि त्या बर्फ्या सुद्धा मला खायला खूप जास्त आवडतात. सेम तशाच बर्फ्या पडतात त्याच्या. तुम्हाला कसं लहान मोठं पीसेस हवेत ना तसे तुम्ही करून घ्यायचे. आता इथे मी सगळे पीसेस करून घेते बारीक बारीक, छोटे छोटे. जास्त पण छोटे नाही केलेत मी, जरा साईज त्यांची मोठीच ठेवली आहे, म्हणजे कसं आपल्याला खाताना पण बरं पडतं. अगदीच बारीक केले मग ते ना, मग त्यांचं अजून आपल्याला शिजवायचं पण आहे ना ग्रेव्हीमध्ये, मग ते अगदीच खिचडी व्हायला नको, म्हणून मी थोडे मोठे मोठेच त्याचे पीस ठेवलेले आहेत. तर आता आपण फोडणीची प्रोसेस बघूया. कसा मसाला आपल्याला, कशी ग्रेव्हीमध्ये त्याला फ्राय करायचं आहे, कसं ग्रेव्ही त्याची बनवायची ते आता आपण बघूया. इथे मी पॅन ठेवला आहे. पॅन आता आपला तापतोय. पॅन गरम करायला ठेवला आहे. पॅन गरम झाला ना थोडा की त्याच्यामध्ये आपल्याला तेल ओतून घ्यायचं आहे. जसं आपण फोडणी देतो ना नेहमी आपल्या सगळ्या म्हणजे ह्याला आपण जेवण बनवतो जशी फोडणी देतो नेहमी तशीच फोडणी द्यायची आपल्याला. कांदा टोमॅटो वगैरे सगळं कढीपत्ता टाकून, काही विशेष वेगळं नाही आहे. फक्त त्यामध्ये एकच वेगळं आहे, अंडा पनीर जो आपण बनवलं आहे, अंड्याचं पनीर तेच वेगळं आहे. बाकी सगळं आपण भाजी वगैरे काय बनवतो तशीच सगळी हे आहे, किंवा अंडा करी बनवतो ना तसंच प्रोसेस आहे. कांदा छान गरम तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचा. नंतर त्यामध्ये घालायचं आपल्याला कढीपत्ता, जो सगळ्यांच्या आवडीचा विषय असतो. कढीपत्त्याचा स्वाद खूप छान असतो, जेवणामध्ये स्वाद खूप छान येतो. प्लस कढीपत्ता खूप जास्त औषधी असतो, गुणकारी असतो आपल्या केसांसाठी, आपल्या आरोग्यासाठी. त्याच्यामुळे आहे ना, आपण जो कढीपत्ता बघा जेवणामध्ये घालतो ना, तो जेवणामध्ये तर आपण घालतो, पण आपल्या जेवणामध्ये जेव्हा आपण जेवायला जातो आणि जेवणामध्ये आपल्या दाताखाली जेव्हा कढीपत्ता येतो ना, आपण काढून बाजूला ठेवतो. तसं करू नका अजिबात. तो कढीपत्ता आहे ना चावून खा. त्याचे एवढे गुणधर्म आहेत ना खूप जास्त. त्याच्यामुळे कढीपत्ता कधी आहे ना, काही लोक आहेत ना कढीपत्त्याची चटणी वगैरे सुद्धा बनवून खातात. खूप जास्त केसांसाठी गुणकारी असतो कढीपत्ता, आणि आपल्या स्किनसाठी वगैरे आरोग्यासाठी. त्याच्यामुळे कढीपत्ता बाजूला काढून ठेवणं अवॉइड करा. त्याला चावून खा. बघा किती छान म्हणजे आपल्याला त्याचे फायदे होतात ते. आता आपल्याला कढीपत्त्यानंतर टोमॅटो छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. टोमॅटो नंतर आपण आपलं जे रेग्युलर लाल तिखट असतं ना ते टाकून घ्यायचं आहे. आपल्या घरामध्ये जेवढं आपण तिखट खातो तसं. नंतर हळद घालायची, थोडीशी गरम मसाला घालायचा आपल्याला. छान आपल्याला फ्राय करून घ्यायचंय मस्त. छान तेल सुटेपर्यंत आपण मसाले फ्राय करून घ्यायचे. तर तेल मस्त सुटलेलं आहे, आपला मसाला छान फ्राय झालेला आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे आपलं ते अंडा पनीर. अंड्यापासून जे आपण पनीर बनवलं आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये. म्हणजे कसं नंतर आताच मी तेलामध्ये का टाकलं माहिती आहे का, त्याला ना थोडं असं फ्रायनेस यायला पाहिजे. फ्रायचं म्हणजे तेलाचं थोडंफार ना त्याला व्यवस्थित असे मसाले वगैरे लागले पाहिजेत, म्हणून मी आधीच त्याला तेलामध्ये घालून घेतले, तेलाच्या फोडणीमध्ये. वरून घातले असते ना तर एवढी टेस्ट येत नाही त्याला, म्हणून आहे ना फ्राय करतानाच घाला त्याला. आपण जेव्हा मसाले कांदा टोमॅटो सगळं काही फ्राय करत असतो ना त्या तेलाच्या फोडणीमध्येच त्याला घालून घ्या. वरतून टाकणं अवॉइड करा. बघा कसं छान दिसतंय.
कुणालाच ओळखता येणार नाही. जेव्हा तुम्ही पाहुणे वगैरे तुमच्याकडे कोणी येतील आणि तुम्ही जेव्हा ही युनिक रेसिपी बनवाल ना, कोणच म्हणणार नाही की तुम्ही अंडं बनवलं आहे म्हणून. आता हीच भाजी आम्ही बनवल्याच्या नंतर आहे ना मिस्टरांना माझ्या खायला दिली, तर त्यांनी आहे ना त्यांना आम्ही ओळखायला सांगितलं की ही कसली भाजी आहे. म्हणजे मी व्हॉइस ओव्हर याला नंतर देते आहे, तर या व्हिडिओ झाल्याच्या नंतर म्हणून मी तुम्हाला सांगते. नाही तर तुम्ही बोलाल ही भाजी व्हायच्या आधीच कसं काय यांच्या मिस्टरांना यांनी दिलं. तर त्यांना आम्ही ओळखायला सांगितलं, तर त्यांनी तर अजिबात ओळखलं नाही. त्यांना तर वाटलं पनीरचीच भाजी आहे. त्यांनी खाल्लं तरीसुद्धा त्यांना कळलं नाही की हे अंडं होतं म्हणून. तर ते मला नंतर लास्टला विचारत आहेत की हे अंडं आहे की पनीर आहे. तेव्हा त्यांना मला सांगावं लागलं की हे अंडं आहे म्हणून. त्यांनाही ओळखता नाही आलं. तर हे फ्राय करून झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये गोडा मसाला वगैरे घालून आहे ना मस्त असं पाणी वगैरे ओतून घेतले त्याच्यामध्ये. छान थोडंच पाणी ओतायचं कारण आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे त्याची म्हणून. तर बघू शकताय तुम्ही छान अशी आपली अंडा पनीर ग्रेव्ही झालेली आहे. अंडा पनीर मसाला झालेला आहे मस्तपैकी. तर मंडळी खूप छान असा पनीर झाला होता. अंडा पनीर मसाला खूप यम्मी आणि खूप टेस्टी झाला होता. खायला सुद्धा छान असं वाटतच नव्हतं की हे अंड्यापासून बनवलं आहे. म्हणजे तुम्ही जर कुणाला असं नवीन खायला दिलात ना, म्हणजे कुणाला माहीत नसेल आणि जर तुम्ही खायला देताय ना, तर ते लोक तुम्हाला नक्कीच विचारतील की हे कशापासून बनवलं आहे. तर असं आहे. म्हणजे जर तुमच्याकडे कोण पाहुणे येणार असतील आणि तुम्हाला अंडा मसाला, म्हणजे अंडा मसाला हे आपण कॉमन बनवतो किंवा अंडाची बुर्जी, अंडा करी हे आपण कॉमन बनवतो. तर तुम्हाला कोणी येणार असेल तुमच्याकडे पाहुणे आणि तुम्हाला जर असं बनवायचं असेल अंड्यापासून, म्हणजे तुमच्याकडे काही दुसरं अवेलेबल नसेल आणि तुम्हाला अंडंच बनवायचं असेल वाराच्या दिवशी, तर तुम्ही अंड्याची ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. म्हणजे काहीतरी युनिक वाटतं, खायलासुद्धा छान वाटतं आणि बघायलासुद्धा युनिक वाटतं. तर येणारे पाहुणेसुद्धा म्हणू शकतात की बाबा हां मला काहीतरी नवीन रेसिपी बनवून दिली म्हणून. तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा अंडा पनीर मसाला. तुम्हाला खूप जास्त आवडेल. आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये जर अजून काही इन्ग्रेडियंट्स, काही मसाले, तुम्हाला खडे मसाले वगैरे ॲड करायचे असेल तरी तेही तुम्ही ॲड करू शकता. तर आजचा आपला हा छोटासाच रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आपला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक एक नक्की करा मंडळी. चॅनलवरती नवीन असाल आपल्या तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि भेटू अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.